हे एक उदाहरण लक्षपूर्वक ऐका. कधी आठवतंय का, एक काळ होता जेव्हा संध्याकाळ झाली की घरभर पिवळसर प्रकाशाचे बल्ब लखलखायचे. 100 वॉटचे बल्ब, ज्यांचा प्रकाश फारसा नव्हता, पण विजेचं बिल मात्र जळजळीत यायचं. त्या एका बल्ब मागे महिन्याला 100-200 रुपयाचं बिल येत असे. आणि त्याचं आयुष्य तरी काय, काही महिन्यातच बल्ब फुटायचा, नवा आणावा लागायचा आणि खर्च परत सुरू. पण मग बदल घडला. एक चांगला निर्णय झाला. भारत सरकारनं 2015 मध्ये उजाला योजना सुरू केली. योजनेचा हेतू साधा होता. सगळ्या घरांमध्ये LED बल्ब पोचवायचे, जे कमी वीज वापरतात, जास्त काळ टिकतात आणि घरात भरपूर उजेड पसरवतात. आणि हे जे घडलं ते केवळ आर्थिक नव्हतं, ते एक उजेडाचं सामाजिक आंदोलन होतं. आता आपण थोडं वास्तव पाहू. LED बल्ब हा 100 वॅट बल्बच्या तुलनेत फक्त 9 वॅट विजेचा वापर करतो, म्हणजेच जवळपास 80 ते 90% बचत. एक LED बल्ब सरासरी 25,000 तास चालतो, तर जुना बल्ब फक्त 1,000 तास. उजाला योजनेअंतर्गत 37 कोटींहून अधिक LED बल्ब वितरित करण्यात आले. 2020 पर्यंत योजनेमुळे भारतानं एकूण 47,000 कोटी रुपये वाचवले आणि दरवर्षी 48 अब्ज युनिट वीज बचत झाली. याचा खरा परिणाम कसा झाला माहितीये? एका सामान्य कुटुंबाची कल्पना करा, जिथं एकाच खोलीत आई चुलीवर स्वयंपाक करते, बाळ अभ्यास करते आणि आजी देवपूजेला बसली. पूर्वी त्या खोलीत 100 वॅटचा बल्ब लावलेला असायचा. विजेचं बिल भरताना घरात कधीही नग बोलला गेलेला ताण असायचा. पण LED बल्ब आले, प्रकाश तोच राहिला, पण खर्च मात्र कमी झाला. ती बचत म्हणजे त्या बाळाला दर महिन्याला हवं असलेलं एक पुस्तक, आजीनं मागितलेला औषधांचा डबा, आईच्या स्वयंपाकघरातलं नवीन कुकर, कदाचित वडिलांच्या मोबाईलमध्ये वाढलेला एक रिचार्ज, थोडा संवाद वाढवणार. या योजनेनं वीज उत्पादन वाढवलं नाही, त्याऐवजी आपण ती वीज कशी वापरतो ते बदललं. हा होता इफिशियन्सीचा विजय. उजेड तोच होता, पण शहाणपण वाढलं. आपण नेहमी विचार करतो, अजून पैसे कसे मिळवू, पण खरं शहाणपण आहे, जे आहे ते वाचवायचं कसं. LED बल्ब ही केवळ तांत्रिक सुधारणा नव्हती, ती होती एका विचारसरणीची, जिथं बचतीला, शिस्तीला आणि शहाणपणाला महत्त्व दिलं गेलं. आणि हीच मानसिकता पैशांच्या बाबतीतही लागू होते. खरं सांगू का, तुम्ही कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली असेल, एखादं अफाट व्यावसायिक नेटवर्क तयार केलं असेल आणि बाजारातला प्रत्येक चढ उतार चपकालपणे समजून घेतला असेल, पण तरीही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली नसेल, ती म्हणजे शेवटी पैसे तुम्हाला वाचवतात, पण बचत तुम्हाला स्वातंत्र्य देते. आज आपण बोलणार आहोत एक धक्का देणाऱ्या गोष्टीबाबत, आपल्या आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीबाबत, गुंतवणूक आणि बचत याच्या खऱ्या शक्तीबाबत. हो, हे खोटं नाही, गुंतवणूक परतावा तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो, पण प्रश्न असा आहे, तो परतावा कायम राहील का? बाजार नेहमी तुमच्या बाजूने खेळेल का? ही स्ट्रॅटर्जी उद्याही काम करेल का? नाही, कारण ही सगळी अनिश्चिततेच्या सावलीत उभी आहे. मग काय निश्चित आहे? तुमची बचत आणि तुमचं काटकसरीचं वागणं. 100% खात्री असलेली गोष्ट म्हणजे बचत. गुंतवणुकीच्या जगात काहीही गॅरंटेड नाही, पण तुमचं आजचं वर्तन, तुमचं संयमित राहणं आणि भविष्याचा विचार करत केलेली काटकसर ही 100% काम करते, आजही, उद्याही आणि पुढच्या दशकातही. बचत म्हणजेच नियंत्रण, तुमच्या हाती असलेली खरी शक्ती. कल्पना करा, आपण दोघंही समान मूल्याची संपत्ती गुंतवतो, पण तुम्ही दरवर्षी 12% परतावा मिळवता आणि मी फक्त 8%. तरीही मी तुम्हाला हरवतो. का? कारण माझा खर्च तुमच्यापेक्षा निम्मा आहे. मला आनंदी राहायला तुलनेने खूपच कमी लागतं. तुम्हाला लागतात महागडी घरं, लक्झरी कार, फॉरेन टिप्स, पण मी छोट्याशा गोष्टीत समाधानी असतो. हीच आहे खरी श्रीमंती.
पैसा कमावणं अवघड नाही, पण टिकवणं हे खरंच दुर्मिळ आहे. तुम्ही किती कमवता यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही किती वाचवता. उच्च उत्पन्न असलेले लोकही गरीब असतात का? कारण त्यांची जीवनशैलीच फुगलेली असते. सगळं बघा, ब्रँडेड कपडे, महागडं फूड, इंस्टाग्रामवर दाखवण्यासाठी खर्च, हे सगळं म्हणजे पैसा नाही, इगोचं प्रदर्शन आहे. खरं तर बचत ही इगो आणि इन्कम यामधली गॅप असते. जोपर्यंत इगो तुमच्या उत्पन्नाच्या पुढे धावतो तोपर्यंत बचत नक्कीच दूर राहणार. मग बचत कशासाठी करायची? तुम्ही म्हणाल माझं काही खास उद्दिष्ट नाहीये, मग का बचत करू? कारण आयुष्य तुमच्या प्लॅननुसार चालत नाही. बचत ही आहे भविष्याच्या अनिश्चिततेवर तुमचं कवच. अचानक नोकरी गेली, एखादं आरोग्याचं संकट आलं, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या, त्यावेळी तुमची बचतच तुमचं आयुष्य सावरते. कधी कधी तुम्ही काहीही न करता फक्त थांबू शकता, विचार करू शकता, निर्णय घ्यायला वेळ घेऊ शकता. का? कारण तुमच्याकडे आहे आर्थिक बॅकअप. हीच आहे बचतीची खरी परतफेड, मानसिक शांतता. हे एक उदाहरण पहा. शहरात राहणारा एक युवक महेंद्र दर महिन्याला 80,000 रुपये कमवतो. त्याचा मित्र सुनील एका छोट्या गावात राहतो आणि त्याचं उत्पन्न आहे फक्त 40,000 रुपये. महेंद्र ब्रँडेड कपडे, महागडे मोबाईल्स, पार्ट्या, EMI भरतो. सुनील मात्र साधं आयुष्य जगतो आणि दर महिन्याला 10,000 रुपये वाचवतो. 10 वर्षांनी सुनीलकडे 12 लाखांची बचत आहे आणि महेंद्रकडे फक्त एक महागडा फोन आणि कर्जाचं ओझं. हीच पैशाची मनोवृत्ती आहे, मानसिक श्रीमंती. भविष्य आता बुद्धिमत्तेवर नाही तर लवचिकतेवर चाललेलं आहे. पूर्वी तुम्ही तुमच्या गावात सगळ्यात हुशार असलात की झालं. आज तुम्ही जगभरातल्या हुशार लोकांशी स्पर्धा करता. IQ, मार्क्स, डिग्री यांचं महत्त्व कमी होत चाललंय. आता महत्त्वाचं आहे कोण शांत राहू शकतं, कोण वाट पाहू शकतं, कोण योग्य संधीपर्यंत थांबू शकतं. फ्लेक्झिबिलिटी हीच नवी संपत्ती आहे. बचतीमुळे मिळणारं नियंत्रण तुम्हाला वेगळ्या निर्णयांची मुभा देतं. कमी पगाराची पण मनासारखी नोकरी घेणं, नवीन कौशल्य शिकणं, नवी दिशा निवडणं. आणि म्हणूनच पैशांच्या समीकरणात मनाचा भाग जास्त आहे. पैशाच्या खेळात अर्थशास्त्रापेक्षा मानसशास्त्र जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही तर तुमचंच दिसण्याची हौस, इम्प्रेशन ठेवायची गरज आणि इतर काय म्हणतील हा भास. जेव्हा तुम्ही यापासून मुक्त होता तेव्हा खरं बचत करू शकता. आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. आपण सगळेच शिकतोय, चुका करत, समजत आणि वाढत. आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते. तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं, प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे. पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत, नव्या भावनांसोबत. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं. तुमचे मनापासून धन्यवाद.